नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनडेफिनेट इंटिग्रेशन यातील एक्सरसाइज 3.2b फर्स्ट क्वेश्चन या क्वेश्चनमधील पहिले 10 क्वेश्चन्स 1 to 10 आपण सॉल्व केलेले आहेत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 11 पासून पुढील क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 11 सोल्यूशन. याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1/1 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर. येथे एक्स स्क्वेअर निगेटिव्हमध्ये आहे, याला आधी आपण पॉझिटिव्ह करू म्हणजे मायनस साईन कॉमन काढू तर प्रत्येकाचं साईन चेंज होईल. बरोबर आहे. मायनस साईन कॉमन काढल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस होईल, नंतर हा एक्स मायनस होईल आणि +1 -1 होईल याप्रमाणे. पहा, आता आपण काय करू, येथे आपण थर्ड टर्म ॲड करू. फॉर्म्युला कसा आहे, थर्ड टर्मसाठी 1/2 कोएफिशिएंट ऑफ x त्याचा स्क्वेअर. 1/2 कोएफिशिएंट ऑफ एक्सचा कोएफिशिएंट किती आहे, येथे -1 आहे, -1 आणि याचा स्क्वेअर म्हणजे काय होईल, -1चा स्क्वेअर +1 होईल आणि 2चा स्क्वेअर 4 होईल. 1/4 म्हणजे आपण काय करणार, 1/4 ॲड करणार आणि सबट्रॅक्ट करणार. 1/x² मायनस x प्लस आपण इकडे ॲड करणार 1/4 आणि मायनस करणार या टर्ममध्ये. प्लस केले आणि मायनस केले किंवा जवळजवळ लिहिलं तरी चालेल. एकदा प्लस केले 1/4 आणि मायनस केले 1/4, काही बदल होणार नाही आणि हा -1 ॲज इट इज dx इक्वल टू हे -1/. आता याला आपल्याला एक्सपेन्शन लिहिता येईल, इथे आपल्याला एक्सपेन्शन करता येईल आणि हे कॅल्क्युलेशन करू आपण. या टर्मचं स्क्वेअर रूट x होईल. साईन हे घ्यायचं आपल्याला. पहा, एक्सला जे साईन आहे ते साईन घ्यायचं आपल्याला. येथे मायनस आहे आणि याचं स्क्वेअर रूट. पहा, या टर्मचं स्क्वेअर रूट नंतर साईन या टर्मचं आणि या टर्मचं स्क्वेअर रूट 1/2 आणि याचा स्क्वेअर. हे जर एक्सपेन्शन केलं आपण तर आन्सर आपल्याला हेच मिळेल. आणि या दोघांचं कॅल्क्युलेशन मायनस होईल, काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -1 -4 आणि /4 म्हणजे -5/4. हे कॅल्क्युलेशन -5/4, येथे -5/4 याप्रमाणे. येथे dx x² मायनस a² याप्रमाणे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय नाही करायचा, कारण मायनस साईन आहे, आपण कॉमन काढलेलं आहे, ते आपल्याला मायनस साईनमध्ये पास करायचं आहे. पहा, मायनस साईन आपण पास केल्यानंतर काय होईल, हे साईन प्लस होईल आणि हे मायनस होईल. बरोबर आहे. म्हणजे 1/ प्लस साईन आधी लिहू आपण म्हणजे हे प्लस होतील 5/4 आणि हे मायनस होतील -x - 1/2 स्क्वेअर dx. पहा, मायनस साईन कॉमन काढलं होतं आपण, ते मध्ये पास केलेलं आहे कारण आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. इक्वल टू इंटिग्रेशन 1/a² मायनस x² या फॉर्ममध्ये आहे. a² मायनस x² म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपण कन्वर्ट करू. a² याला असं लिहिता येईल आपल्याला √5 आणि 2 याचा स्क्वेअर. पहा, व्हॅल्यू तीच आहे -x². x म्हणजे एवढी टर्म आहे dx. बरोबर आहे. देअरफॉर I इक्वल टू 1/a² मायनस x² याप्रमाणे आहे. 1/a² मायनस x². आधी a² आहे तर तो फॉर्म्युला कसा आहे, फॉर्म्युला याप्रमाणे आहे. सिन्स इथे रिझन लिहू आपण, इंटिग्रेशन 1/a² आणि -x² dx. हा फॉर्म्युला याप्रमाणे आहे 1/2a लॉग, आधी a² असेल तर येथे a + x आणि येथे a - x आणि +c याप्रमाणे फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. तो फॉर्म्युला अप्लाय करू. इंटिग्रेशन 1/2 a म्हणजे काय आहे, √5/2 कारण हा a² आहे. √5/2 इंटू लॉग, मॉडमध्ये लिहायचं आहे, इंटू लॉग मॉड, येथे मॉड
लॉग मॉड ए प्लस एक्स. ए म्हणजे √5 + 2, √5 + 2 प्लस एक्स प्लस एक्स. एक्स म्हणजे एवढी टर्म आहे, एक्स -1/2 प्लस एक्स -1/2. पहा प्लस असल्यामुळे आपण येथे ब्रॅकेट केलेलं नाही आहे. मायनस असेल तर आपल्याला ब्रॅकेट करावा लागला असता, कारण दोघांचं साईन चेंज झालं असतं. एवढी टर्म आपली एक्स आहे, बरोबर आहे, कारण x² आहे हा. त्याप्रमाणे ए म्हणजे √5. आता येथे मायनस होईल. एक्स म्हणजे एवढी टर्म आहे, मायनस करायचं आपल्याला, म्हणजे दोघांचे साईन चेंज होतील. -x होईल आणि +½ होईल, बरोबर आहे. -x आणि +½ होईल, प्लस c इक्वल टू हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. 1/√5 लॉग मॉड. पहा इथे आपण काय करू, 2ने मल्टिप्लाय करू प्रत्येक टर्मला, आणि इथे पण 2ने मल्टिप्लाय करू प्रत्येक टर्मला. म्हणजे काय होईल, हे 2 हे सर्व 2 कॅन्सल होतील. √5 + 2x होईल, बरोबर आहे. आणि -1 अपॉन हे √5 होतील, -2x आणि +1 हे 2 कॅन्सल होतील. याप्रमाणे पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण तर हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, हे पण 2 डिव्हिजनमध्ये येतील, 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. आणि प्लस c. देअरफॉर I इक्वल टू हे येणार आहे इंटिग्रेशन. हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण सिन्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. सोल्युशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1/4x². आधी आपल्याला x² कोएफिशियंट 1 करायचा आहे, म्हणजे इथे आपल्याला 4 कॉमन काढावे लागतील. इंटिग्रेशन 1/4 कॉमन काढू आपण, तर x² कोएफिशियंट 1 होईल, -4 कॉमन काढल्यामुळे हे 5x होतील. 20/4 म्हणजे 5x, बरोबर आहे. आणि प्लस येथे 17/4 होईल आणि dx. आता हे 1/4 बाहेर घेऊ, इंटिग्रेशनच्या बाहेर. इथे राहील 1/x² - 5x प्लस 17/4 dx. पहा इथे आपल्याला एक टर्म ॲड करायची आहे आणि येथे पण टर्म एक ॲड करायची आहे. येथे ॲड करणार, येथे सबट्रॅक्ट करणार आपण. कोणती टर्म? थर्ड टर्म. फॉर्म्युला कसा आहे, 1/2 कोएफिशियंट ऑफ x याचा स्क्वेअर. पहा 1/2 एक्सचा कोएफिशियंट किती आहे, -5 त्याचा स्क्वेअर. पहा मायनसचा स्क्वेअर प्लस होतो, म्हणजे 5चा स्क्वेअर 25 आणि 2चा स्क्वेअर 4. ही टर्म येथे ॲड करणार, येथे सबट्रॅक्ट करणार. इक्वल टू 1/4 इंटिग्रेशन 1 येथे ॲड करणार, म्हणजे x² - 5x आणि प्लस येथे प्लस करायची आपल्याला. आणि ही टर्म आहे 17/4 येथे मायनस करणार. सेम टर्म आपण ॲड केलेली आहे, सबट्रॅक्ट केलेली आहे, म्हणजे या व्हॅल्यूमध्ये काही बदल होणार नाही. आता एक्सपान्शन लिहिता येईल आणि हे कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. इक्वल टू 1/4 याचं स्क्वेअर रूट, साईन याचं आणि याचं स्क्वेअर रूट. पहा या टर्मचं स्क्वेअर रूट x, साईन या टर्मचं मायनस आणि याचं स्क्वेअर रूट 5/2. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन, दोघांचा बेस सेम आहे, दोघांची सबट्रॅक्शन 8/4 होईल, बरोबर आहे. दोघांचा बेस सेम आहे, वरची सबट्रॅक्शन होईल, म्हणजे 8 हे -8 होतील आणि /4 म्हणजे हे -2 होतील. हे कॅल्क्युलेशन -2 इथे -2 आणि dx. पहा x² आणि a² याला a² मध्ये कन्वर्ट करू आपण, √2चा स्क्वेअर करणार आपण. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन हे 1/4 इंटिग्रेशन 1/x - 5/2 याचा स्क्वेअर आणि मायनस √2चा स्क्वेअर. 2 म्हणजे काय, √2 आणि याचा स्क्वेअर dx.
फॉर्म्युला अप्लाय करणार आपण एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा फॉर्म्युला इंटिग्रेशन आणि इथे 1 डी एक्स हा फॉर्म्युला कसा आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, तर 1/2a लॉग एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर इथे एक्स मायनस ए आणि इथे एक्स प्लस ए आणि प्लस सी याप्रमाणे, बरोबर आहे. पुढे रिझन म्हणून लिहा, हे इरेज करतो मी. हे 1/4 ॲज इट इज. फॉर्म्युला कसा आहे 1/2a, ए म्हणजे इथे काय आहे √2 आहेत, √2 आणि लॉग मॉड एक्स मायनस ए एक्स म्हणजे इथे काय आहे एक्स मायनस 5/2, एक्स मायनस 5/2 हा झाला एक्स मायनस ए म्हणजे √2, एक्स म्हणजे एक्स मायनस 5/2 आणि प्लस ए म्हणजे √2 आणि प्लस सी, बरोबर आहे. देअरफॉर आय इक्वल टू 8√2 होतील, 1/8√2 लॉग मॉड. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होण्यासाठी आपण प्रत्येक टर्मला 2ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हे 2x होतील, 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2 कॅन्सल होतील, फक्त 5 राहतील आणि 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2√2 होतील, बरोबर आहे. हे 2x मायनस 5 आणि प्लस 2√2 याप्रमाणे प्लस सी. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. देअरफॉर आय इक्वल टू इथे 3 टर्म आहेत, आपण फॉर्म्युले 2 टर्ममध्ये पाहिलेले आहेत, एक एक्सची पाहिजे आणि एक एची पाहिजे, यांचे स्क्वेअर पाहिजेत, बरोबर आहे. आता याचा स्क्वेअर होण्यासाठी आपण थर्ड टर्म यामध्ये ॲड केलेली आहे, म्हणजे स्क्वेअर येत आहे आणि येथे आपल्याला ॲरेंजमेंट करता येईल, √2चा स्क्वेअर करून तोच नंबर आणता येईल आपल्याला, बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण कन्वर्ट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 13 सोल्युशन. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1/5 मायनस 4x मायनस 3x स्क्वेअर. आधी आपल्याला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट +1 करायचा आहे, म्हणजे आपण काय करणार येथे -3 कॉमन घेणार, -3 कॉमन घेतले आपण तर हे प्लसमध्ये होतील, बरोबर आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस होतील, -3 कॉमन घेतल्यामुळे हे मायनस मायनस प्लस 4/3 होतील आणि -3 कॉमन घेतल्यामुळे हे -5/3 होतील, -5/3. -3ने जर मल्टिप्लाय केलं तर -3x स्क्वेअर मायनस प्लस मायनस होईल 4, 3 कॅन्सल होतील 4x, बरोबर आहे. आणि हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, मायनस मायनस प्लस 5 याप्रमाणे dx इक्वल टू इंटिग्रेशन. आता हे 1/-3 हे बाहेर घेऊ आपण, म्हणजे -1/3 असं लिहिलं तरी चालेल, हे मायनस साईन वर लिहिलं तरी चालेल, बरोबर आहे. हे बाहेर घेतले आपण, येथे राहील 1/x स्क्वेअर प्लस 4/3x आणि -5/3 dx. आता आपल्याला थर्ड टर्म ॲड करायची आहे. थर्ड टर्म फॉर्म्युला कसा आहे 1/2 आणि कोइफिशियंट ऑफ कोइफिशियंट ऑफ x, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x आणि याचाही स्क्वेअर करायचा आहे. 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्सची टर्म येथे ही आहे, त्याचा कोइफिशियंट काय आहे 4/3, इथे 4/3 आणि त्याचाही स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन करू, 2ने हे 2 होतील, बरोबर आहे. 2चा स्क्वेअर 4 होईल आणि 3चा स्क्वेअर 9 होईल, या ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. आता आपण हे 4/9 येथे ॲड करणार, येथे सबट्रॅक्ट करणार, म्हणजे -1/3 ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4/3x आणि प्लस 4/9 येथे मायनस करणार, या टर्ममधून -4/9
बरोबर आहे, हे dx इक्वल टू -1/3. पहा मायनस साईन बाहेर घेतलेला आहे आपण एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आपल्याला +1 करण्यासाठी येथे +1 केलेला आहे. त्यासाठी नंतर ज्यावेळी आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे त्यावेळी पुन्हा हे मायनस साईन मध्ये पास करायचं आहे. 1 हे एक्सपेन्शन लिहायचं आपल्याला, याचं स्क्वेअर रूट साईन या नंबरचं आणि या नंबरचं स्क्वेअर रूट 2/3 आणि याचाही स्क्वेअर मायनस पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा हे काय आहेत -5/3 आहेत, यामध्ये -4/9 करायचं आहे. येथे 9 आहे, येथे 3 आहे. येथे 9 आणण्यासाठी दोन्ही नंबरला 3 ने मल्टिप्लाय करू. येथे 3 येथे 3 म्हणजे हे -15 होतील आणि हे 9 होतील. हे -4/9 वरची सबट्रॅक्शन करता येईल, -19 होतील आणि हे 9 बरोबर आहे. म्हणजे -19/9 -19/9 याप्रमाणे dx. फक्त हे कॅल्क्युलेशन आपण लिहिलेलं आहे. पहा आता फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला, परंतु आधी आपण काय करू, मायनस साईनमध्ये पास करू. देअरफॉर I इक्वल टू हे मायनस साईनमध्ये पास करू आपण, म्हणजे हे साईन प्लस होईल आणि हे मायनस होईल. म्हणजे इथे 1/3 राहतील. इंटिग्रेशन हे 1 हे मायनस होईल, म्हणजे आपल्याला a² - x² फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. हे मायनसचं प्लस होतील, म्हणजे 19/9 हे प्लस होतील आणि ही टर्म मायनस होईल. -x + 2/3 याचाही स्क्वेअर. कारण इथे आपण मायनस साईन बाहेर घेतलेला आहे, परंतु फॉर्म्युला अप्लाय करताना आधी आपल्याला ते साईनमध्ये पास करायचं आहे, तर इथे फॉर्म्युला चेंज होईल. असा फॉर्म्युला वेगळा होईल x² - a², परंतु साईनमध्ये पास केल्यानंतर a² - x² तो फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल आपल्याला. a² पाहिजे, x² पाहिजे. a² आपल्याला कन्वर्ट करता येईल. येथे आपण काय करणार, 1/3 a² मध्ये कन्वर्ट करू. व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे. येथे काय आहे 19, तर √19चा स्क्वेअर करू, त्याची व्हॅल्यू 19च आहे. आणि 3चा स्क्वेअर म्हणजे येथे आपण 3 असं करू शकतो आपण, √19/3 आणि याचाही स्क्वेअर. व्हॅल्यू चेंज होत नाही, हे 9च आहेत आणि हे 19च आहेत. मायनस हे ॲज इट इज x + 2/3 याचाही स्क्वेअर आणि dx. आता a² - x² तो फॉर्म्युला अप्लाय करू. तो फॉर्म्युला कसा आहे, 1/2a. 2a म्हणजे √19/3 इंटू लॉग मॉड a² - x² आहे, म्हणजे इथे a + x येईल. a म्हणजे √19/3 प्लस x म्हणजे एवढी टर्म आहे, x + 2/3 आणि येथे काय येईल, a - x. पहा x मायनस करायचा आहे, या दोन टर्म मायनस होतील, म्हणजे दोघांचाही साईन चेंज होईल. -x होईल, -2/3 होतील आणि प्लस c. पहा हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, म्हणजे 2√19 लॉग. पहा हे 3 कॅन्सल करण्यासाठी प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करू. 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे √19 होतील, हे प्लस x होतील, प्लस 3x होतील. प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करतो आहोत. येथे 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 3 कॅन्सल होतील आणि 2 होईल. येथे पण √19, येथे -x म्हणजे 3x होतील आणि हे -2 होतील. येथे 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 3 कॅन्सल, येथे 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 3 कॅन्सल, येथे मल्टिप्लाय केल्यामुळे -3x होतील. बरोबर आहे, प्लस c. पहा हे पण आन्सर बरोबर आहे, परंतु टेक्स्टबुकमध्ये मायनस साईन कॉमन काढलेला आहे डिनोमिनेटरमध्ये. पहा इथे जर मायनस साईन कॉमन काढलं आपण तर काय होईल, प्रत्येकाचं साईन चेंज होईल. बरोबर आहे, आपण मायनस साईन कॉमन काढू. हे मायनस साईन कॉमन काढल्यानंतर प्रत्येकाचं साईन चेंज होईल. हे -19 होतील, हे प्लस होतील आणि हे मायनसचे प्लस होतील. बरोबर आहे. आणि एक रूल आहे पहा, आता इथे मायनस साईन येत आहे, सपोज -x असेल तर त्याची व्हॅल्यू x असते. मॉडमध्ये निगेटिव्ह साईन आहे, त्याचा विचार नाही केला तरी चालतो. आता मॉडमध्ये हे निगेटिव्ह साईन होईल या ब्रॅकेटला, बरोबर आहे, म्हणजे ते साईन काढलं तरी चालेल.
म्हणजे त्या साईनचा विचार केला नाही तरी चालेल. म्हणजे आन्सर कसं मिळेल 1/2√19. हे पण आन्सर बरोबर आहे. लॉग मॉड आता हे √19 3x + 2 आधी लिहू आपण आणि प्लस √19. टेक्स्टबुकमध्ये याप्रमाणे आन्सर आहे. हे 3x + 2 आणि हे मायनस √19. येथे 2 टर्म निगेटिव्ह पहिल्या होत्या, आता एकच टर्म निगेटिव्ह आहे. प्लस सी याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 14. सोल्युशन लेट I इक्वल टू ही व्हॅल्यू I म्हणून घेऊ आपण. इथे आपण 3 कॉमन काढू शकतो. बरोबर आहे. 3 कॉमन काढले तर इथे x² कोएफिशियंट 1 होईल. 3 कॉमन काढल्यामुळे 5/3x होतील. 3 कॉमन काढल्यामुळे हे 7/3 होतील. dx इक्वल टू ही व्हॅल्यू I आहे. त्यापुढची स्टेप ही आहे. 1/√3 इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आपण. इंटिग्रेशन येथे 1/x² + 5/3x आणि प्लस 7/3 dx. येथे आपल्याला थर्ड टर्म ॲड करायची आहे. फॉर्म्युला कसा आहे? थर्ड टर्म परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी थर्ड टर्म ॲड करू आपण. हाफ कोइफिशियंट ऑफ x आणि याचाही स्क्वेअर करायचा आहे. हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ x, याचा कोइफिशियंट 5/3 आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. 5चा स्क्वेअर 25, 3 × 2 6 आणि 6चा स्क्वेअर 36. म्हणजे यामध्ये प्लस करणार आपण आणि हे इकडे मायनस करणार. 1/√3 इंटिग्रेशन 1/x² + 5/3x यामध्ये प्लस करणार 25/36 आणि हा कॉन्स्टंट 7/3 यामध्ये मायनस करणार 25/36. बरोबर आहे. इक्वल टू हे 25/36 आहे. हे dx. आता हा परफेक्ट स्क्वेअर होईल. 1/√3 इंटिग्रेशन 1/x² साईन प्लस आणि याचं स्क्वेअर रूट 5/6. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचं एक्सपेन्शन हे येणार आहे. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन काय आहे? 7/3 आहेत मायनस 25/36 आहेत. हे कॅल्क्युलेशन येथे 36 आहेत. येथे 12ने मल्टिप्लाय करू, येथे 12ने मल्टिप्लाय करू. हे 84 होतील आणि हे 36 होतील. मायनस 25/36 हे कॅल्क्युलेशन 84 मायनस 25 म्हणजे 59 होतील आणि हे 36 म्हणजे हे कॅल्क्युलेशन काय येईल? 59 हे प्लसमध्ये येईल. प्लस 59/36 बरोबर आहे. आणि dx a² कन्वर्ट करू. पुढच्या स्टेपमध्ये 1/√3 इंटिग्रेशन 1/x² आलेला आहे. x प्लस हे एक्सपेन्शन म्हणजे x² व्हॅल्यू होईल आणि प्लस हे √59 करू आपण इथे आणि 6 लिहिता येईल आपल्याला, कारण याचं स्क्वेअर रूट आहे 6 म्हणून त्याचा स्क्वेअर करू आपण. व्हॅल्यू तीच आहे. बरोबर आहे. फक्त आपण अरेंजमेंट केलेली आहे. हे dx. आता हे इरेज करतो. सॉरी, येथे स्क्वेअर रूट आहे. प्रत्येक टर्मला स्क्वेअर रूट आहे म्हणजे हे पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये येणार आहे. हे करेक्शन करून घ्या. पूर्ण स्क्वेअर रूट येणार आहे आणि हे पण पूर्ण स्क्वेअर रूट येणार आहे. बरोबर आहे. येथे स्क्वेअर रूटमध्ये आपण 3 कॉमन काढलेले आहेत म्हणजे हे 1/√3 आहेत ते बाहेर आलेले आहेत, परंतु एवढी टर्म आपली स्क्वेअर रूटमध्ये आहे. बरोबर आहे. आता याचं इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. x² + a² आणि स्क्वेअर रूटमध्ये आहे. फॉर्म्युला कसा आहे? सिन्स येथे फॉर्म्युला लिहिणार आपण. इंटिग्रेशन 1/√मध्ये x² असेल आणि प्लस a² असेल dx. त्याचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. लॉग मॉड x प्लस हा डिनॉमिनेटर म्हणजे x² + a² याप्रमाणे आणि प्लस c. हे रिझन आहे. बरोबर आहे. हे हा आपला फॉर्म्युला आहे. त्यावरून याचं इंटिग्रेशन काय होईल? देअरफॉर I इक्वल टू
रिझन लिहिणं आवश्यक आहे. 1/√3 ॲज इट इज. याचं इंटिग्रेशन लॉग मॉड. लॉग 1/√3 हे लॉग मॉड x म्हणजे एवढी व्हॅल्यू आहे. x + 5 प्लस x म्हणजे x + 5/6 बरोबर आहे. एवढी व्हॅल्यू x आहे. त्यामध्ये प्लस करणार आपण. प्लस करणार हा डिनोमिनेटर. डिनोमिनेटर काय आहे पूर्ण हा डिनोमिनेटर x प्लस येथे x + 5/6 याचा स्क्वेअर आणि प्लस √59/6 आणि याचा स्क्वेअर आणि प्लस c बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन करू. 1/√3 लॉग मॉड x + 5/6 प्लस हे कॅल्क्युलेशन याचं कॅल्क्युलेशन म्हणजे ह्याचं म्हणजे शेवटी आपल्याला हेच मिळेल बरोबर आहे. हे पूर्ण कॅल्क्युलेशन यावरूनच आपण हे आणलेलं आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे एवढी आहे. डायरेक्ट लिहिली तरी चालेल. ती व्हॅल्यू आहे x² स्क्वेअर रूटमध्ये x² + 5/3 x आणि प्लस 7/3 आणि प्लस c मॉडच्या बाहेर प्लस c. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 15 सोल्युशन. किती सोपा आहे. आपण आतापर्यंत हार्ड क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत परंतु हा सोपा आहे. येथे x² कोएफिशियंट कॉमन काढायची गरज नाही. लेट I = इंटिग्रेशन 1/x² + 8x आणि -20 रूटमध्ये आहे dx बरोबर आहे. इक्वल टू आता थर्ड टर्म ॲड करू. थर्ड टर्म म्हणजे हाफ कोएफिशियंट ऑफ x आणि त्याचा स्क्वेअर. हाफ कोएफिशियंट ऑफ x याचा कोएफिशियंट 8 आहे आणि याचा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन हे 4 होतील. 4चा स्क्वेअर 16 म्हणजे 16 ॲड करू आणि सबट्रॅक्ट करू. इंटिग्रेशन 1/√मध्ये x² + 8x येथे 16 ॲड करू आणि येथे सबट्रॅक्ट करू. कॉन्स्टंटमधून सबट्रॅक्ट करू याप्रमाणे dx बरोबर आहे. इंटिग्रेशन 1/, एक्सपेन्शन लिहिता येईल आपल्याला x + 4 आणि याचा स्क्वेअर. याचं स्क्वेअर रूट आणि साईन प्लस बरोबर आहे. आणि हे होतील -36 dx. -36 आहेत. x² आलेला आहे. a² करता येईल आपल्याला म्हणजे x + 4 याचा स्क्वेअर आहे -36 तर -6 याचा स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला याप्रमाणे बरोबर आहे dx. इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. अंडररूटमध्ये x² - a² आहे. याचा फॉर्म्युला कोणता आहे इंटिग्रेशन घेण्याचा. लॉग x म्हणजे इथे x + 4 लॉग x आणि प्लस डिनोमिनेटर हा डिनोमिनेटर म्हणजे x + 4 याचा स्क्वेअर -6 याचा स्क्वेअर आणि प्लस c. हे कॅल्क्युलेशन करू आपण. देअरफॉर I = रिझन लिहा. सिन्स इंटिग्रेशन 1/ आधी x² आणि -a² आणि येथे स्क्वेअर रूट असेल तर त्याचा फॉर्म्युला कसा आहे येथे dx हा फॉर्म्युला आहे लॉग मॉड x प्लस डिनोमिनेटर x² - a². यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. x म्हणजे इथे x + 4 आहे आणि डिनोमिनेटर हा आहे पूर्ण. आता हे कॅल्क्युलेशन म्हणजेच हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन म्हणजेच हे येणार आहे. शेवटी आपल्याला व्हॅल्यू हीच मिळेल. इथे लिहिणार याचं कॅल्क्युलेशन आपल्याला हे मिळेल बरोबर आहे. म्हणजे लॉग मॉड x + 4 आणि प्लस हा डिनोमिनेटर स्क्वेअर रूटमध्ये त्याची व्हॅल्यू मिळेल x² + 8x x² + 8x आणि प्लस -20
प्लस सी, इंटिग्रेशन घेतल्यानंतर प्लस सी, डी एक्स येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 16. सोल्युशन. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन रूटमध्ये 8 - 3x प्लस 2x² dx. येथे 2 कॉमन काढू. पास स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला 2 कॉमन काढायचं आहे. 2 कॉमन काढल्यामुळे हे x² होतील, हे -3/2x होतील आणि हे +4 होतील dx इक्वल टू इंटिग्रेशन. हे 1/√2 स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊ आपण. 1 अपॉन येथे काय राहील x² -3/2x आणि +4 हे स्क्वेअर रूटमध्ये आहे dx इक्वल टू 1/√2 इंटिग्रेशन. पहा इथे थर्ड टर्म ॲड करू आपण. थर्ड टर्म फॉर्म्युला आहे हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ x आणि त्याचाही स्क्वेअर. हाफ -3/2 कोइफिशियंट आहे याचा स्क्वेअर. -3चा स्क्वेअर 9 होईल आणि 2 × 2 4, 4चा स्क्वेअर 16. हे ॲड करू आणि सबट्रॅक्ट करू आपण. 1 अपॉन इंटिग्रेशन येथे x² -3/2x आणि येथे 9/16 ॲड करू आणि या +4मध्ये मायनस करू. कॉन्स्टंटमध्ये मायनस करायचं आहे. -9/16 dx इक्वल टू 1/√2 इंटिग्रेशन 1 अपॉन याला आपल्याला कसं लिहिता येईल. याचं स्क्वेअर रूट x हे साईन आणि याचं स्क्वेअर रूट 3/4 स्क्वेअर आणि हे कॅल्क्युलेशन 55/16 येईल. 55/16 dx. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन हे 1/√2 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये x -3/4 याचाही स्क्वेअर आणि प्लस √55 16 आहे येथे 4 लिहिणार आपण, याचाही स्क्वेअर करणार dx इक्वल टू 1/√2. पहा स्क्वेअर रूटमध्ये ॲडिशन आहे त्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ x म्हणजे x म्हणजे एवढा x आहे आपला येथे x -3/4 यामध्ये प्लस करणार आपण हा डिनोमिनेटर म्हणजे प्लस हा डिनोमिनेटर x -3/4 आणि प्लस √55 4 आणि याचाही स्क्वेअर प्लस सी. रिझन लिहा. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला आपण. इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये x² प्लस a² आहे तो फॉर्म्युला लॉग मॉड किंवा लॉग ऑफ x येथे प्लस आणि हा डिनोमिनेटर x² प्लस a² हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. बरोबर आहे. सिन्स देअरफॉर 1/√2 लॉग मॉड x -3/4 प्लस हे कॅल्क्युलेशन म्हणजे हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे म्हणजे हे येणार आहे कारण 1/√2 आपण बाहेर घेतलेले आहेत म्हणजे याची व्हॅल्यू ही आहे. ही येणार नाही, हे 2 येणार नाहीत, फक्त एवढी येईल x² मायनस इथे लिहिणार आपण याची व्हॅल्यू काय आहे x² -3/2x आणि +4 आणि प्लस सी याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. सोल्युशन. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये x -3 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 2 आहे dx. हा मल्टिप्लिकेशन करू आपण म्हणजे आपल्याला x² मिळेल. पहा x -3 आणि x + 2 आधी x ने मल्टिप्लाय करू
तर एक्स स्क्वेअर होईल प्लस 2x. -3ने मल्टिप्लाय करू, -3x होतील आणि मायनस प्लस हे -6 होतील. म्हणजे एक्स स्क्वेअर हे -x होईल आणि -6. बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो? हा होतो. या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन हा आहे. म्हणजे इक्वल टू असं लिहू शकतो आपण, रूटमध्ये एक्स स्क्वेअर हा स्क्वेअर आहे -x आणि -6 हे dx. आता थर्ड टर्म ॲड करू आपण. थर्ड टर्म हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्सचा कोइफिशियंट येथे -1 आहे, -1 आणि याचा स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे 1/4 होईल. 1/4 ॲड करू आणि सबट्रॅक्ट करू आपण. एक्स स्क्वेअर -x येथे 1/4 ॲड करू आणि हे -6 येथे मायनस करू 1/4 dx इक्वल टू 1/4 ॲड केलेले आहेत आपण. हे इरेज करतो. इंटिग्रेशन 1/, याचा कंप्लीट स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला, x - 1/2 याचा स्क्वेअर आणि हा क्रॉस मल्टिप्लिकेशन -24 होतील -1/4 म्हणजे -25/4 -25/4. यालाच आपल्याला असं लिहिता येईल 5/2चा स्क्वेअर. बरोबर आहे. पुढच्या स्टेपमध्ये लिहू आपण. म्हणजे इंटिग्रेशन 1/, हा एक्स स्क्वेअर आलेला आहे, x - 1/2 स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे 5/2 याचा स्क्वेअर dx. स्क्वेअर रूटमध्ये आहे. 1/, स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. फॉर्म्युला अप्लाय करू. देअरफॉर I इक्वल टू लॉग ऑफ x म्हणजे x - हाफ, x - हाफ आणि प्लस करणार आपण. हा x लिहिला आपण, x - हाफ आणि प्लस करणार डिनोमिनेटर. इंटिग्रेशन आपण फॉर्म्युल्यानुसार कन्वर्ट केलेलं आहे. डिनोमिनेटर याप्रमाणे x - हाफ याचा स्क्वेअर आणि येथे -5/2 याचा स्क्वेअर प्लस c किंवा मॉड करा इथे इक्वल टू लॉग मॉड x - हाफ प्लस हे कॅल्क्युलेशन म्हणजे हे कॅल्क्युलेशन x स्क्वेअर - x -6 प्लस c. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे मॉडमध्ये. इथे फॉर्म्युला कोणता अप्लाय केला? रिझन लिहा. इंटिग्रेशन 1/, स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर इंटिग्रेशन आपण लॉग x प्लस डिनोमिनेटर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. बरोबर आहे. किंवा इथे मॉड करा, लॉग मॉड हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. सिन्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. हा एक टाईप आहे. इंटिग्रेशन 1/, येथे कॉन्स्टंट आहे आणि कॉस स्क्वेअर आहे आणि येथे कोइफिशियंट आहे. म्हणजे ए प्लस बी साइन स्क्वेअर असेल, साईनला स्क्वेअर असेल या टाईपचं इंटिग्रेशन. किंवा इंटिग्रेशन 1/, ए प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स dx. इथे साईनला स्क्वेअर, इथे कॉन्स्टंट, इथे कोइफिशियंट याप्रमाणे असेल. हे याप्रमाणे आहे. किंवा असंही असेल 1/, ए साइन स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस सी. हा कॉन्स्टंट असेल किंवा नसेल याप्रमाणे पॅटर्न असेल. ए प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स, ए प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स किंवा इथे साइन स्क्वेअर एक्स असेल किंवा साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर दोन्ही पण असतील आणि एखादा कॉन्स्टंट असेल ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये, तर आपल्याला काय करायचं आहे? न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाईड करायचं आहे. कॉस स्क्वेअर एक्सने न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटर आपल्याला डिवाईड करायचं आहे. हा पॅटर्न लक्षात राहू द्या. 4 + 3 कॉस स्क्वेअर एक्स. इथे आपण काय करणार? न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सने
आपण डिवाईड करणार. सोल्युशन ही व्हॅल्यू आय म्हणून घ्या. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1/4 + 3 cos स्क्वेअर एक्स आहे dx. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय cos स्क्वेअर एक्स. देअरफॉर आय इक्वल टू 1/cos स्क्वेअर एक्स होईल आणि अपॉन 4/cos स्क्वेअर एक्स. इथे प्रत्येक टर्मला होईल डिवाइड, बरोबर आहे. आणि 3 cos स्क्वेअर एक्स इथे पण डिवाइड करणार cos स्क्वेअर एक्सने आणि dx. हे कॅल्क्युलेशन करू. 1/cos स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर होईल. 1/cos म्हणजे सेक स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर हे 4 सेक स्क्वेअर होतील आणि प्लस हे कॅन्सल होईल, फक्त 3 राहतील dx, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला, सेक स्क्वेअरला आपल्याला टॅनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. इथे 4 सेक स्क्वेअर म्हणजे 1 + tan स्क्वेअर, कारण पुढे आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. त्यामुळे डिनोमिनेटरमध्ये जो सेक स्क्वेअर आहे त्याला आपण टॅनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे dx. आता 1 + tan स्क्वेअर आहे, 4ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स अपॉन 4 होतील आणि प्लस 4 टाइम्स tan स्क्वेअर एक्स होईल आणि प्लस हे 3 ॲज इट इज dx, बरोबर आहे. 4ने आपण हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स अपॉन 4 + 3 7 होतील म्हणजे हे 4 tan स्क्वेअर एक्स आणि 4 + 3 7 dx. आता आपल्याला काय करायचं आहे, tan x ला t पुट करायचं आहे. पॅटर्न लक्षात ठेवा. आधी cos स्क्वेअरने आपल्याला डिवाइड करायचं आहे cos स्क्वेअर एक्सने. नंतर आपल्याला जो डिनोमिनेटरमध्ये सेक स्क्वेअर येत आहे त्याला आपल्याला 1 + tan स्क्वेअर पुट करायचं आहे. नंतर tan एक्सला आपल्याला t पुट करायचं आहे. पुट tan x म्हणजे t पुट करणार. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर सेक स्क्वेअर एक्स dx इक्वल टू dt होईल, बरोबर आहे. सेक स्क्वेअर एक्स dx म्हणजे आपण dtने रिप्लेस करणार. देअरफॉर आय इक्वल टू काय होईल, इंटिग्रेशन हे सेक स्क्वेअर dx म्हणजे dt होईल आणि अपॉन tan x म्हणजे t आहे 4t² + 7 हे dt आपण येथे पण लिहू शकतो आणि हे 1/, होईल, बरोबर आहे. आता 4 कॉमन घेऊ आपण. फक्त व्हेरिएबल येथे t आहे म्हणजे x² + a² याप्रमाणे. तिथे आपल्याला हा कोइफिशियंट t² चा कोइफिशियंट 1 पाहिजे आपल्याला. हे 4 बाहेर घेऊ आपण म्हणजे 4ने आपल्याला डिवाइड करावं लागेल, बरोबर आहे. 4 आपण कॉमन काढले तर 1/4, तर हे काय होईल 1/ हे t² होईल. 4 कॉमन काढल्यामुळे इथे 7/4 होतील, बरोबर आहे. 7/4 आणि dt. x² + a² या फॉर्ममध्ये लिहू आपण म्हणजे 1/t². x² आहे ते म्हणजे टीच्या फॉर्ममध्ये आणि प्लस म्हणजे √7/2 आणि याचाही स्क्वेअर dt. x² + a² या फॉर्ममध्ये झालेलं आहे. याचं इंटिग्रेशन काय आहे ते tan इनवर्स 1/4. याचं इंटिग्रेशन 1/a म्हणजे इथे √7/2. फॉर्म्युला कसा आहे, इंटिग्रेशन 1/x² + a² असेल, बरोबर आहे. आणि dx तर याचं इंटिग्रेशन आपण याप्रमाणे लिहितो 1/a tan इनवर्स. हा फॉर्म्युला आहे x/a, हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आणि प्लस c पुढे रिझन हे लिहायचं आहे आपल्याला सिन्स. हा फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/, तो फॉर्म्युला म्हणजे 1/a म्हणजे इथे √7/2 इंटू tan इनवर्स x/a. x म्हणजे इथे t आहे, बरोबर आहे. आणि a म्हणजे √7/2 आणि प्लस c
हे 2 वर जातील 2t होईल. या 2ने हे 4 कॅन्सल होतील, इथे 2 होईल म्हणजे 1/2√7 2√7 बरोबर आहे. हे tan इनवर्स आणि हे t वर जातील 2t होईल आणि अपॉन √7 आणि प्लस c. आता t ची व्हॅल्यू पुट करू. t म्हणजे tan x 1/2√7 tan इनवर्स 2 tan x आणि अपॉन √7 आणि प्लस c. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. तोच फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे आपण, फक्त इथे व्हेरिएबल आता t आहे x ऐवजी. 4 कॉमन काढले आपण आणि फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19 सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1/cos 2x आहे. इथे अँगल डबल आहे sin स्क्वेअर x. याला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. पहा cos 2x फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. cos 2θ असेल किंवा 2x, तर आपण असं लिहू शकतो cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x. हा एक फॉर्म्युला आहे बरोबर आहे. म्हणजे cos 2xला आपण असं लिहू शकतो इक्वल टू 1/cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x आणि प्लस 3 टाइम्स साइन स्क्वेअर x ॲज इट इज dx इक्वल टू इंटिग्रेशन. दोघांची ॲडिशन करता येईल आपल्याला. 1/, दोघांची सबट्रॅक्शन होईल. हे cos स्क्वेअर x ॲज इट इज 3 टाइम्स मायनस 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स होईल प्लस 2 टाइम्स साइन स्क्वेअर x. 2 टर्म ऐवजी एकच टर्म आता लिहिलेली आपण. दोघांची आपण सबट्रॅक्शन केली. साइन स्क्वेअर पण आहे cos स्क्वेअर पण आहे. आपण पॅटर्न पाहिलेला आहे. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला cos स्क्वेअर x ने डिवाइड करायचं आहे. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय cos स्क्वेअर x इक्वल टू I इक्वल टू काय होईल 1/cos स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x. या टर्मला डिवाइड करणार cos स्क्वेअर x ने आणि येथे 2 टाइम्स साइन स्क्वेअर x येथे डिवाइड करणार cos स्क्वेअर x ने आणि dx इक्वल टू इंटिग्रेशन 1/cos म्हणजे सेक होईल सेक स्क्वेअर x बरोबर आहे. cos कॅन्सल होईल म्हणजे इथे 1 होईल आणि प्लस हे साइन अपॉन cos म्हणजे tan होईल 2 टाइम्स tan स्क्वेअर x 2 tan स्क्वेअर x dx बरोबर आहे. आता पुट करू आपण. tan x ला t पुट करू आपण. पुट tan x म्हणजे t पुट करू. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x dx इक्वल टू dt बरोबर आहे. हे रिप्लेस होईल dt ने. सेक स्क्वेअर x dx रिप्लेस होईल dt ने. देअरफॉर I इक्वल टू काय होईल इंटिग्रेशन. या 2 टर्म ऐवजी आपण dt लिहिणार बरोबर आहे. आणि इथे 1/1 प्लस 2t स्क्वेअर. tan x म्हणजे t परंतु टॅनला स्क्वेअर आहे 1 प्लस 2t स्क्वेअर 1 प्लस 2t स्क्वेअर आणि dt ॲज इट इज. हा कोएफिशियंट 1 करू आपण म्हणजे 2 कॉमन काढावे लागतील. 2 कॉमन काढले तर इथे 1/2 होईल आणि हे t स्क्वेअर होईल आणि dt. हे 1/2 बाहेर घेऊ. 1/2 इंटिग्रेशन 1/ आधी t स्क्वेअर लिहितो आणि प्लस 1/2 असं लिहिलं तरी चालेल dt बरोबर आहे. 1/t स्क्वेअर x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे 1/√2 आणि याचा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण dt. आता इंटिग्रेशन घेऊ आपण 1/2 याचं इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल dx. हे इंटिग्रेशन काय लिहितो आपण 1/a tan इनवर्स x/a प्लस c. सिन्स पुढे हे रिझन लिहायचं आहे
म्हणजे याचं इंटिग्रेशन काय मिळेल 1/a म्हणजे 1/√2 1/a म्हणजे 1/√2 बरोबर आहे. आणि tan इनवर्स x म्हणजे इथे t आहे फक्त x म्हणजे t आणि a म्हणजे 1/√2 आणि प्लस c. पहा हे 2 म्हणजे काय आहे 2 म्हणजे √2 × √2 बरोबर आहे. म्हणजे हे 2 म्हणजे √2 × √2 म्हणजे हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. काय राहील फक्त √2 राहतील बरोबर आहे. म्हणजे 2/√2 म्हणजे याची व्हॅल्यू येते √2 किंवा लक्षात ठेवा 2/√2 असेल तर त्याची व्हॅल्यू √2 येते. 2/√2 आहेत म्हणजे याची व्हॅल्यू √2. tan इनवर्स हे √2 वर जातील म्हणजे √2t आणि /1 लिहिण्याची गरज नाही म्हणजे tan इनवर्स √2t + c. टीची व्हॅल्यू पुट करू t म्हणजे tan x 1/√2 येथे tan इनवर्स येथे √2 आणि येथे tan x t म्हणजे tan x आणि प्लस c हे येणार आहे इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20 सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन येथे sin x आहे आणि येथे sin 3x आहे. पहा डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअरची टर्म नाही आहे आपल्याला कन्वर्ट करता येईल कारण हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे sin 3x म्हणजे काय 3 sin x sin 3θ हा फॉर्म्युला 3 sin θ म्हणजे x मायनस 4 sin क्यूब x हा फॉर्म्युला आहे लक्षात राहू द्या. sin 3x व्हॅल्यू आपण ही पुट करणार म्हणजे इक्वल टू इंटिग्रेशन sin x येथे काय होईल 3 sin x मायनस 4 sin क्यूब x dx. आता sin x कॉमन काढू आपण येथे डिनोमिनेटरमध्ये sin x कॉमन काढू. sin x कॉमन काढल्यामुळे येथे 3 राहतील आणि येथे मायनस 4 sin x कॉमन काढलेला आहे म्हणजे क्यूबचा स्क्वेअर होईल. आता sin स्क्वेअर x आणि dx हे साईन आणि हे साईन कॅन्सल होईल म्हणजे इंटिग्रेशन 1/3 मायनस 4 sin स्क्वेअर x. साईनला स्क्वेअर आहे कॉन्स्टंट कोएफिशियंट आहेत म्हणजे आपला पॅटर्न आलेला आहे बरोबर आहे. आता आपण काय करणार न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाईड करणार. आपल्या पॅटर्नप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1/cos स्क्वेअर एक्स होईल आणि येथे 3/cos स्क्वेअर एक्स आणि मायनस 4 sin स्क्वेअर एक्स याला डिवाइड होईल कॉस स्क्वेअर एक्स बरोबर आहे. न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला इथे 2 टर्म आहेत दोघांनाही डिवाइड होईल dx. sin 3θ तो फॉर्म्युला लक्षात राहू द्या इक्वल टू 1/cos म्हणजे सेक होईल परंतु स्क्वेअर आहे म्हणजे सेक स्क्वेअर एक्स होईल अपॉन 3/cos म्हणजे 1/cos आहे सेक म्हणजे 3 सेक स्क्वेअर होईल बरोबर आहे. 4 sin/cos म्हणजे टॅन म्हणजे हे मायनस 4 tan स्क्वेअर होईल x आणि dx इक्वल टू हे सेक स्क्वेअर एक्स अपॉन 3 सेक म्हणजे 1 + tan स्क्वेअर आणि हे मायनस 4 tan स्क्वेअर एक्स dx इक्वल टू इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स 3 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 3 + 3 tan स्क्वेअर होईल आणि हे मायनस 4 tan स्क्वेअर आणि dx. या दोघांची सबट्रॅक्शन करता येईल आपल्याला 4 टाइम्स आणि 3 टाइम्स आहेत. हे सेक स्क्वेअर एक्स अपॉन 3 मायनस 4 + 3 म्हणजे -1 येईल म्हणजे मायनस tan स्क्वेअर एक्स dx
आता पुट करता येईल आपल्याला. पुट करू tan x ला t. पुट tan x म्हणजे t म्हणजे dx टॅनची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स dx, ती व्हॅल्यू dt मिळेल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे आयची व्हॅल्यू सेक स्क्वेअर dx म्हणजे dt म्हणजे 1/dt येथे लिहू आपण 1/3 आणि मायनस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे टी स्क्वेअर. इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. इक्वल टू इंटिग्रेशन 1/x² आहे, येथे a स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करू म्हणजे √3चा स्क्वेअर आणि मायनस टीचा स्क्वेअर. 1/a² मायनस x², तो फॉर्म्युला अप्लाय करू आपण. याचं इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला, पुढे लिहितो. याचं इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला. देअरफॉर आय इक्वल टू 1/2a. 1/2 a म्हणजे इथे √3 आहेत इंटू लॉग. येथे a प्लस x म्हणजे √3 प्लस t होईल. √3 प्लस t आणि येथे a मायनस x म्हणजे येथे t होईल. बरोबर आहे. आणि प्लस c याप्रमाणे. टीची व्हॅल्यू पुट करू 1/2 √3 लॉग मॉड √3 आणि प्लस t म्हणजे टॅन x आणि √3 प्लस t म्हणजे टॅन x, हे मायनस आहे, प्लस c. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. येथे फॉर्म्युला कोणता अप्लाय केला आपण, हा फॉर्म्युला 1/a² मायनस x². तो फॉर्म्युला कसा आहे, याचं इंटिग्रेशन म्हणजे 1/2a लॉग मॉड येथे a प्लस x आणि येथे a मायनस x प्लस c. हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. रिझन म्हणून लिहा पुढे सिन्स. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.